कोळंबी. चला तर मग आज आपण कोळंबी रस्सा करूया. किती ताजी ताजी कोळंबी आहे बघा फ्रेंड्स. आणि त्यात मोठा झिंगा पण मिक्स आहे. मसाले बघून घेऊया. कांदा, लसूण, टमाटर, अद्रक. छान असं वाटत तेल घालून घ्यायचं आणि ते असं छान तळून घ्यायचं. जिरा मोहरी घालायची. छान असं तडका देऊन त्याला छान असं शिजवून घ्यायचं. छान असे शिजून आले की मग त्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं. काय झालं फ्रेंड्स, आमचं मिक्सर जाम झालं, वेळेवरच जाम झालं. त्यामुळे मी पाट्यावर मसाला केला आणि गॅसवर ठेवलं गंज. गॅस सुरू केलं. त्यात घातलं 2 पडी तेल आणि मग तेल छान गरम होऊ दिलं. तेजपत्ते घातलं, मसाला टाकलं. मी जे वाटण वाटलं होतं ते मसाला घातलं त्यात. बघा फ्रेंड्स, मी तुमच्यासमोरच मसाला केलेला आहे. काहीही असे गरम मसाले मी घातलेले नाही त्यात. आणि एका प्लेटामध्ये तिखट घेतलं. तिखट, मीठ, हळद काढून घेतलं आणि छान असं मसाल्याला तेल सुटलं आहे. बघा फ्रेंड्स, मसाला आपला तयार झालेला आहे. आता त्यात घातलं तिखट, मीठ आणि छान ढवळून घेतलं आणि ते मसाल्याचं जे पाणी होतं त्यात ओतून घेतला आणि छान असं त्या पाण्यामध्ये मसाला शिजू दिला. चारही बाजूने तेल सुटलेलं आहे. आपलं तिखट, मीठ, मसाला पण तयार झालेलं. मग त्यात काय मोठं झिंगं घातलं आणि कोळंबी घालून घेतली. आणि याचं काही आम्ही असं कवर वगैरे काढलं नाही, कारण कवर काढलं की ते त्याच्यामध्ये रस्सा राहत नाही. त्यामुळे मग कसं ते रस्सा खिचण्यामध्ये काही मजा येत नाही. म्हणून कधीही करायचं असेल तर ते कोळंबीचे कवर काढूच नका. बघा फ्रेंड्स, आपली कोळंबी तयार झालेली आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा घालून घेतला. मग कोथिंबीर घातली थोडी आणि मग त्या कोथिंबीरला चारही बाजूनी असं छान ढवळून घेतला. बघा फ्रेंड्स, आपल्या कोळंबीला उकळी पण आलेली आहे. बघा किती छान असं त्या कवरमध्ये रस्सा पण गेलेला आहे आणि आपली कोळंबी पण शिजून आलेली आहे. मग प्लेट झाकून गॅस बंद केला आणि भाजी थंडी झाल्यानंतर बघा फ्रेंड्स, किती मस्त तेल वगैरे सुटलेलं आहे. थँक्यू.